सर, आपली पुढची बातमी निवडणुकी संदर्भातलीच आहे, तर नक्की काय बातमी आहे आता आपण बघूया। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आलाय। प्रत्येक पक्ष निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा करताना दिसतोय। अनेक शिवसैनिक सासगाव गटाचे उमेदवार भाई शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतायत। त्यामुळे जिल्हा परिषद आणि खालापूर पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा भाई शिंदे यांनी केलाय। सासगाव जिल्हा परिषद गटातून यावेळी काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादीने नरेश पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला सासगाव गटातून उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेनेही भाई शिंदे यांच्या रूपाने तेवढाच तोडीस-तोड नेता नरेश पाटील यांच्या विरोधात उभा केलाय। दोन्ही नेते तुल्यबळ आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे। भाई शिंदे यांनी प्रचाराचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून गावागावात आणि वाड्यावाड्यात जाऊन शिवसैनिक प्रचार करत आहेत। सासगाव जिल्हा परिषद गट हा रायगड जिल्ह्यात एक आदर्श मतदारसंघ आम्ही बनवणार आहोत। रस्ते, पाणी, वीज यांसह नागरी समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। समोरच्या उमेदवाराला आम्ही घाबरत नाही, ते शिवसेनेतूनच राष्ट्रवादीत गेलेत। त्यांना आमचा निष्ठावंत शिवसैनिक धडा शिकविल। आम्ही सामान्य घरातले आहोत, निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर जनशक्तीचा विजय होईल असा दावा भाई शिंदे यांनी केलाय। पण आज बघताय म्हणजे आम्ही काय असं दुसऱ्या पद्धतीचं कुठलं सांगत नाही। प्रत्यक्षरित्या शिवसैनिक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन येत आहेत आणि त्या ठिकाणी जिथे जिथे प्रचार असेल त्या ठिकाणी प्रचारामध्ये सामील होत आहेत। त्यामुळं प्रचार अतिशय जोरामध्ये चाललाय आणि जसं जसं दिवस पुढे जवळ येतील तसा तसा प्रचार हा प्रचंड गतीने वाढेल, त्याबद्दल काही शंका घेण्याची गरज नाही। काय प्रत्येक ठिकाणी आरती होते आणि आरतीची ओवाळणी केल्यानंतरच घराबाहेर पाठवतात, एवढं प्रचंड प्रेम या संपूर्ण विभागामध्ये मिळतंय। ह्याच्यामध्येच आमचा विजय आहे, त्याबद्दल शंका घेण्याची काही गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।